एका संशयास्पद संपर्काने आता सुरक्षा यंत्रणांना मोठ्या तपासाला भाग पाडला आहे. पाकिस्तानातील एका गँगस्टरशी संपर्काचा संशय आणि महाराष्ट्रात एटीएसची मोठी धडक कारवाई. महाराष्ट्राच्या उपराजधानीत समोर आलेल्या या प्रकरणाने आता राज्यासह देशाच्या सुरक्षेवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण या प्रकरणात तब्बल 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून तपासाचा वेग वाढवण्यात आलाय. सर्वात मोठी आणि धक्कादायक बाब म्हणजे हा विषय केवळ एका शहरापुरता मर्यादित नसून सीमापार सक्रिय असलेल्या गुन्हेगारी नेटवर्कचा भारतातील संबंध तपास यंत्रणांकडून शोधला जात आहे. पाकिस्तानातील या गँगस्टरपर्यंत भारतीय नागरिकांचा संपर्क नेमका कसा पोहोचला, या संपर्कामागे केवळ गुन्हेगारी संबंध होते की आणखी काही मोठं कारण दडलं आहे, आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती कशी लागली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता तपासून समोर येणार आहेत. तर नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण, एटीएसने केलेल्या या कारवाई मागची पार्श्वभूमी काय आहे आणि पाकिस्तानातील या गँगस्टर नेटवर्कचा भारताशी काही संबंध आहे का? चला संपूर्ण माहिती अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असून प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण शहर मानले जाते. याच ठिकाणी दरवर्षी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन देखील पार पडते. परंतु आता याच नागपूरमध्ये थेट पाकिस्तानी गँगस्टरचे कनेक्शन समोर आले आहे. या बातमीमुळे आता राज्यासह देशातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. तर चला सर्वात आधी समजून घेऊयात की हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे तरी काय. समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसने केलेल्या कारवाईनंतर हे प्रकरण चांगले चर्चेत आले आहे. या प्रकरणी तब्बल 10 जणांवर संशय व्यक्त केला जात असून या सर्व संशयितांना एटीएस कडून ताब्यात घेण्यात आले. आता या सर्व संशयितांची प्रकरणामध्ये काय भूमिका होती आणि त्यांचा नेमका कोणाशी संपर्क होता, याचा अगदी सखोल तपास सुरक्षा यंत्रणांकडून केला जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्व संशयित व्यक्तींचा पाकिस्तानातील एका गँगस्टरशी संपर्क असल्याचा व्यक्त करण्यात येते. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्या आणि सीमापार नेटवर्कचा विषय सुरक्षा यंत्रणांसाठी नेहमीच अत्यंत गंभीर मुद्दा राहिलेला आहे. कारण अशा नेटवर्कचा वापर केवळ गुन्हेगारी पसरवण्यासाठी केला जात नाही, तर विविध प्रकारच्या बेकायदेशीर हालचालींसाठी केला जाऊ शकतो आणि त्याचा थेट परिणाम देशातील अंतर्गत सुरक्षेवर देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे तपास यंत्रणांना असा संशय आहे की या नेटवर्कचा उपयोग करून पाकिस्तान सारख्या देशांमध्ये बसलेले दहशतवादी भारतात गुन्हेगारी घडवण्याचा प्रयत्न करतात. याच कारणामुळे नागपूरमधून समोर आलेल्या या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिलं जात आहे. आता एटीएस मार्फत ताब्यात घेण्यात आलेल्या या सर्व संशयित लोकांची चौकशी केली जात असून त्यांचे संपर्क, फोन रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि संबंधित इतर सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी तपासल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे या संपर्कामागे नेमका उद्देश काय होता, यामागे आणखी किती मोठी नेटवर्क कार्यरत आहे, या सर्व गोष्टींचा देखील शोध लावला जात आहे. ही संपूर्ण कारवाई एटीएसच्या माध्यमातून गुरुवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी करण्यात आली. या सर्व संशयित आरोपींनी पाकिस्तानमधील संघटित गुन्हेगारी टोळीशी संपर्क साधल्याचं समोर आलं आणि त्यानंतर या सर्वांना ताब्यात घेण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार 10 संशयित आरोपींपैकी एकट्या नागपूर शहरातील 4 आरोपी आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील 3 आरोपी आहेत. त्याचप्रमाणे गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक एक आरोपीचा समावेश आहे. म्हणजेच हे प्रकरण फक्त नागपूर शहरापुरते मर्यादित राहिले नसून याचे नेटवर्क संपूर्ण नागपूर विभागात पसरले होते. आता एटीएसने केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण विदर्भात मोठी खळबळ उडाली असून मध्य भारतातील संघटित गुन्हेगारीचा मुद्दा परत एकदा समोर आलाय. तसं तर नागपूर आणि आसपासचा परिसर हा नेहमी नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. तर चला आता जाणून घेऊयात की भारताशी संबंध असणारी ही संशयित टोळी नेमकी कोणती आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे भारतात गुन्हेगारी करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळी कुप्रसिद्ध आहे, अगदी त्याचप्रमाणे पाकिस्तानात शहजाद भाटी आणि राणा उनेन यांची टोळी चर्चेत आहे. पाकिस्तानमधील सिंध, कराची, लाहोर या भागात ही टोळी सक्रिय आहे. नागपूर विभागातून संपर्क साधलेल्या या 10 जणांनी शहजाद भट्टीच्या सोशल मीडियावर मेसेज केल्याचे आढळले होते. आता त्यांच्यातील संवाद एटीएस तपासून पाहत आहे. चला
आता जाणून घेऊया की एटीएस विभागाने कशा प्रकारे या 10 आरोपींना आपल्या जाळ्यात अडकवले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील ही शहजाद भट्टीची टोळी इंटरनेटवरील इंस्टाग्राम सारख्या ॲप्सच्या माध्यमातून लोकांचा शोध घेते, त्यांना मेसेज पाठवते आणि जेव्हा या लोकांवर पूर्णपणे विश्वास बसतो तेव्हा अशा लोकांना सर्वात आधी छोटे छोटे टास्क दिले जातात. या बदल्यात ही टोळी काहीतरी रक्कम ऑनलाईन माध्यमातून देते. मित्रांनो, आजच्या काळात गुन्हेगारी टोळ्यांचं स्वरूप मोठ्या प्रमाणात बदललं आहे. पूर्वी अशा टोळ्या केवळ एका भागापुरता मर्यादित असायच्या, मात्र आता इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमातून सीमा पार संपर्क साधणे अधिक सोपे झाले आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अशा प्रत्येक संशयास्पद हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे. या प्रकरणात देखील तपास यंत्रणांसमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे या संपर्काची खरी व्याप्ती शोधण्याचं. विशेष म्हणजे एखाद्या परदेशातील व्यक्तीशी संपर्क असणे हे स्वतःमध्ये गुन्हा ठरत नाही, मात्र त्या संपर्काचा उद्देश, त्यामागील व्यवहार आणि त्यातून कोणत्याही बेकायदेशीर हालचाली झाल्या आहेत का हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे असते. याच दृष्टिकोनातून एटीएसच्या प्रकरणाचा तपास करत आहे. सध्या सुरक्षा यंत्रणांचा फोकस केवळ संशयित व्यक्तींपुरता मर्यादित नसून त्या संपूर्ण संपर्क साखळीपर्यंत पोहोचण्याचा आहे. कारण जर या प्रकरणामागे कोणतेही मोठे नेटवर्क असेल तर त्याचा शोध घेणे हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आता या 10 संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर सुरक्षा यंत्रणा प्रकरणातील प्रत्येक कडी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या संपर्कामागे कोणते धागेदोरे आहेत आणि तपासातून आणखी कोणती मोठी माहिती समोर येते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलेले आहेत. कारण एक छोटी माहिती देखील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? देशातील एवढ्या महत्त्वपूर्ण शहरात अशा प्रकारे पाकिस्तानी नेटवर्क समोर येणे खरोखर सुरक्षा यंत्रणेसाठी धोक्याची घंटा आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.